करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील काकडा हा एक धार्मिक सोहळा आहे, जो नरक चतुर्दशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे साजरा होतो। या सोहळ्यात मंदिराच्या मुख्य शिखरावर एक मोठी ज्योत पेटवली जाते, त्याला काकडा असं म्हटलं जातं। हा काकडा ठेवल्यानंतर मंदिराचं गर्भगृह उघडलं जातं। धर्मशास्त्रानुसार कार्तिक मासात दीपदानाची धार्मिक परंपरा आहे। या परंपरेबरोबरच मंदिराच्या गर्भगृहाप्रमाणेच मंदिराच्या शिखरावर सुद्धा दैवी शक्तीचा वास असतो। या श्रद्धेतून काकडा प्रज्वलित करण्याची परंपरा चालू झाली असावी असं अभ्यासकांचं मत आहे। प्रथेनुसार आज नरक चतुर्दशीच्या दिवशी अंबाबाई मंदिरात भल्या पहाटे भक्तांनी आणलेल्या वाती आणि तुपापासून सुताची एक जाड वात तयार करून काकडा तयार करण्यात आला आणि हा मंदिराच्या शिखरावर सनईच्या मधुर सुरात प्रज्वलित करण्यात आला। गेल्या 250 वर्षांपेक्षा अधिक काळ ही परंपरा चालू असून हा काकडा कार्तिक पौर्णिमेपर्यंत प्रज्वलित केला जातो। मंदिराचे शिखर 40 फूट उंच असून एवढ्या उंच शिखरावर केवळ दगडी टप्प्यांचा आधार घेत मुख्य शिखराकडे पाठ करून मंदिराचे रोशन नाईक हा काकडा शिखरावर घेऊन जातात। कडाक्याच्या बोचऱ्या थंडीत पहाटे हातात काकडा घेऊन मुख्य शिखराकडे पाठ करून वर चढणं आणि तो प्रज्वलित करून पुन्हा खाली उतरणं ही परंपरेनं रोशन नाईक यांची जबाबदारी असते। आज पहाटे 3 वाजता मंदिराच्या शिखराच्या टोकावर काकडा प्रज्वलित करताना भक्तांनी मोठी गर्दी केली होती। मुख्य शिखरानंतर परिसरातील इतर देवतांपुढे काकडा फिरवून पितळी उंबऱ्यावर कापूर लावून देवीचा मुख्य गाभारा 3:30 दर्शनासाठी खुला करण्यात आला। सनईचा मंद सूर आणि गायन सेवा अशा वातावरणात हा सोहळा संपन्न झाल्यानंतर पहाटे देवीची काकड आरती करण्यात आली। या काकडा सोहळ्याला भाविकांनी गर्दी केली होती।